विविध भारती पुणे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची दहशतवाद विरोधी भूमिका विविध देशांना समजावून सांगण्यासाठी परदेश दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाचा दौरा अमेरिका भेटीनंतर संपन्न झाला. अमेरिकेत या मंडळानं उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि उपसचिव क्रिस्टोफर लँडॉ यांच्यासह राजकीय आणि राजनैतिक नेतृत्वाच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं या मंडळानं स्पष्टपणे सांगितल्याचं थरूर यांनी नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नमूद केलं. भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ काल जर्मनीच्या यशस्वी दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये पोहोचलं. शिष्टमंडळानं या दौऱ्यात फ्रान्स, इटली, डेन्मार्क, इंग्लंड, ब्रुसेल्स आणि जर्मनी या देशांना भेटी देऊन तिथल्या राजनैतिक उच्चपदस्थांच्या भेटी घेत त्यांना भारताची भूमिका समजावून सांगितली. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा दृढ संदेश या देशांना पटला असून त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं प्रसाद यांनी नंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान साताराला मिळाल्याचा आनंद सातारा इथल्या मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनला मिळाल्याबद्दल साताऱ्यातल्या विविध साहित्यप्रेमींनी काल संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी करत हा आनंद साजरा केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि इतरांनी पोवई नाका इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. पिंपरी इथल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक इथं भारतीय संविधानाचा गौरव या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आगामी काळात आष्टी विधानसभा मतदारसंघात वैशिष्ट्यपूर्ण शाळा आणि संबंधित शिक्षकांना आमदारश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल अशी घोषणा आमदार सुरेश धस यांनी काल केली. विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभामध्ये ते काल बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58